हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MSREY क्लासेस. तर या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत 2 टाईपचे लीफ. आता हे लीफ कशा पद्धतीने करायचे, तर सगळ्यात अगोदर इथे ड्रॉइंग करून घ्यायचं आहे पानाच्या शेपमध्ये. ड्रॉइंग करण्यासाठी इथे मी नॉर्मल पेन्सिलचा यूज केला आहे. जर तुमचा फॅब्रिक कलरमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्हाईट पेन्सिल देखील यूज करू शकता, पण आपण नॉर्मली ही वाली पेन्सिलच यूज करतो ड्रॉइंगसाठी किंवा क्लासमध्ये देखील. तर आजच्या या क्लासमध्ये मी घेतले होते क्लासमध्ये 2 लीफ. 2 लीफमध्ये आपण कलर शेडिंग थोडे वेगवेगळे यूज करणार आहोत. हा आहे फर्स्ट लीफ, ज्याचं ड्रॉइंग करून झालं आहे आणि हा आपण हाताने पण घेऊ शकतो. चालू क्लासमध्ये होता, त्याच्यामुळे ही बॅच देखील दिसेल तुम्हाला की ही आरीवर्कची नवीन बॅच आहे, फॅब्रिक पेंटिंगची नवीन बॅच आहे. आता ह्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या लाईन्स आहेत त्या देखील मी स्टुडंटला ड्रॉ करायला सांगितलं आहे. आपण ज्यावेळेस पर्सनली करतो त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या लाईन्स वगैरे घ्यायची गरज नाही पडत, बट स्टुडंट नवीन असतात त्यामुळे थोडंफार लाईनिंगचा वगैरे व्यवस्थित शेप येत नाही, त्यामुळे तुम्ही या लाईन्स देखील घेऊ शकता. आणि हो, आपले आरीवर्कचे क्लासेस हे आता होते कसं ना, जास्तीत जास्त आपल्याकडे आरीवर्कचे क्लासेस होतात, त्याच्यामुळे नेहमी आरीवर्कच येतं. हा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास आहे, सॉरी फॉर दॅट. आता आपण या फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासमध्ये नवीन स्टुडंट असल्यामुळे त्यांना थोडंसं स्ट्रोक्सची वगैरे अगोदर प्रॅक्टिस घेतली होती. त्या स्ट्रोक्सचा इथे पण आपण यूज करणार आहोत. हा सेकंड लीफ आहे ज्याच्यामध्ये आपण फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. याच्या देखील लाईन्स वगैरे घ्यायच्या आहेत. आतमध्ये ज्या छोट्या छोट्या लाईन्स आहेत त्या ड्रॉ करून घ्यायच्यात. आता याच्यानंतर आपण घेतला आहे व्हाईट कलर. व्हाईट कलरमध्ये कुठलाही शेडिंग करताना पॅलेट हा नेहमी सोबत ठेवायचा. पाणी घ्यायचं म्हणजे साईडला बाउलमध्ये का, आणि एक कॉटनचा कपडा, ज्याने की तुम्ही प्रत्येक वेळेला ब्रश क्लीन करू शकता याच्यासाठी. आता याच्यामध्ये सॅप ग्रीन कलर मिक्स केला आहे. व्हाईट कलर आणि सॅप ग्रीन कलर असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हा कलर थोडासा लाईट आहे, याच्यामध्ये अजून थोडा सॅप ग्रीन कलर ॲड होईल. आता आपण याच्यामध्ये 3 टाईपचे कलर्स पाहणार आहोत पहा. एक आहे हा जो आपण मिक्स केला आहे व्हाईट आणि सॅप ग्रीन कलर, त्यानंतर प्युअर असा सॅप ग्रीन कलर आणि त्यानंतर येलो कलर. 3 कलरचं याच्यामध्ये शेडिंग होईल. राऊंड ब्रशच्या साहाय्यानं लेफ्ट साईडपासून मी या लीफमध्ये हाफ कलर देऊन घ्यायचा आहे, म्हणजे अर्ध्या पानामध्ये हा कलर द्यायचा आहे. 3 पार्टमध्ये इथं कलर होईल, जसं मी आत्ता बोलले त्याचप्रमाणे. हा जो सॅप ग्रीन कलर आहे जो आपण डार्क शेडमध्ये बनवला होता, म्हणजे हा डायरेक्टली बॉटलमधूनच यूज केला आहे सॅप ग्रीन कलर. सॅप ग्रीन कलर देऊन झाल्यानंतर परत जो सेकंड कलर येईल तो सेकंड कलर थोडासा लाईट असू शकतो, जो आपण आत्ता बनवला होता पॅलेटमधला कलर घ्यायचा आहे. अगोदर बॉटलचा यूज केला, त्यानंतर आता हा जो याच्यातून पार्टिशन करायचं, जेवढा आपण सॅप ग्रीन कलर साईडला दिला तेवढाच साईडला स्पेस ठेवायचा आहे. आता या राहिलेल्या जागेमध्ये हा जो लाईट कलर बनवून घेतला होता थोडासा फेंटमध्ये, तो कलर फिल करून घ्यायचा. हा जो आता इथं फेंट कलर देऊन घेतला आहे आपण पॅलेटमध्ये मिक्स केलेला, त्यानंतर येईल साईडच्या स्पेसमध्ये येल्लो देखील डार्क कलर घेतला आहे. आणि हे जे कलर्स आहेत हे तुम्हाला खूप फास्ट असे ब्लेंड करून घ्यायचे असतात, जेणेकरून ते ब्लेंड होतात. एकदा जर कलर ड्राय झाला मग ब्लेंड होत नाही. आता क्लासमध्ये काय राहतं, स्टुडंटला सांगेपर्यंत थोडा टाईम जातो व्यवस्थित त्यांना फिलअप वगैरे करेपर्यंत, मग त्याच्यामुळे काय होतात, कलर ड्राय होतात. तर तुम्हाला तसा कलर ड्राय नाही होऊ द्यायचा. फास्टमध्ये सॅप ग्रीन घेतला, त्यानंतर जो आपण बनवला होता पॅलेटमध्ये तो कलर घेतला, त्यानंतर लगेचच येल्लो कलर, असे 3 कलर थोडे स्पीडमध्ये तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचेत, म्हणजे फास्ट फिल करून घ्यायचेत. आता हे कलर फिल झाले. राऊंड ब्रश किंवा फ्लॅट ब्रशनं आता हे काय करायचे, तर मध्ये बरोबर सेंटरमध्ये मिक्सचर करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे ब्लेंड करायचे आहेत. आता हा जो सॅप ग्रीन कलर आहे तो व्यवस्थित ब्लेंड करायचा आहे. इथे स्टुडंटला दाखवेपर्यंत थोडासा ड्राय झाला आहे माझा, बट ज्यावेळेस तुम्ही ट्राय करता त्यावेळेला थोडं स्पीडमध्ये करायचा प्रयत्न करा. आता इथे काय होतं, कलर थोडासा ब्लेंड व्हायला प्रॉब्लेम होत आहे, कारण स्टुडंटला पूर्ण क्लिअर दाखवलं जातं यामध्ये. तर आता याच्यावरती काय करत आहे मी, व्यवस्थित असं सरळ ब्लेंड करायचं, आडवं ब्लेंड नाही करायचं, वरून खालीपर्यंत ब्लेंड करायचं आहे. पाहू शकता. तर हे 3 जे लीफ घेतले होते
ब्लेंडिंगसाठी राऊंड ब्रश हा चांगला राहतो आणि राऊंडपेक्षाही फ्लॅट ब्रशमध्ये खूप छान असं ब्लेंड होतं. आता या जो आपण पॅलेटमध्ये बनवलेला कलर होता त्यावरतून ब्लेंड करायचे. आता कलर थोडासा माझा ड्राय झाला असल्यामुळे मी काय केलं आहे, इथं हलकासा सॅपग्रीन कलर अर्ध्या बाजूने ब्रशवरती घेतला आणि नंतर तो ब्लेंड करत आहे, म्हणजे व्यवस्थित त्याची शेडिंग क्लिअर दिसेल. पाहू शकता आता ब्लेंड झाला आहे, म्हणजेच हा कलरवरती थोडासा फेंट जो कलर होता त्याच्यावरती सॅपग्रीन कलरचा शेडिंग झाला आहे आणि त्याचबरोबर इकडे अजून थोडंसं डार्क करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे टोटल 3 कलर दिसतील. पहा, साईडनं डार्क कलर आणि आतमध्ये थोडासा लाईट कलर असा कलर इथं शेडिंग तयार होईल. याला आपण नंतर शेवटी आउटलाईन देखील घेणार आहोत. आता पाहू शकता व्यवस्थित शेडिंग झाली. खालची जी एक छोटीशी लाईन होती त्याला ब्लॅक कलरची आउटलाईन, त्याचबरोबर साईडनं देखील खूप छोटी आउटलाईन घ्यायची आहे, खूप जास्त डार्क आउटलाईन घ्यायची नाही. आणि हे सगळे लिप फक्त स्टार्टिंग स्टुडंटसाठीच आहेत, म्हणजे जे तुम्ही नवीन प्रॅक्टिस करताय फॅब्रिक पेंटिंगची तर त्यावेळेला तुम्हाला हे लिप नक्की ट्राय करायला पाहिजेत. म्हणजे यामध्ये जर तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली तर तुम्हाला पुढे कुठलेही पेंट करताना वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही, जसं आता हे आपण स्टुडंटकडून करून घेत आहोत. पाहू शकता राऊंड ब्रशनेच आउटलाईन. आणि मेन म्हणजे आउटलाईनसाठी नेहमी म्हणजे कधीच्या ऐवजी आपण नेहमी बोलू शकतो राऊंड ब्रश यूज होतो आउटलायनरसाठी. आउटलायनरचा उपयोग हा राऊंड ब्रशनेच करायचा असतो. आता पूर्ण लीफला आउटलाईन होते, पूर्ण लीफला आउटलाईन करून घ्यायची. त्यानंतर आतमध्ये ज्या लायनिंग्स वगैरे आहेत त्या देखील आता या तुम्हाला ब्लॅक कलरनंच करायच्या आहेत. पद्धतीने आता हा फर्स्ट स्लिप जो आहे तो आपला कंप्लीट होत आला आहे. याच्यामध्ये छोटे छोटे लाईन्सचे स्ट्रोक घेतले आहेत. इथे माझा थोडासा कलर जो आहे का तो ड्राय झाला, आय थिंक ओपन राहिला होता का ओव्हरनाईट ओपन राहिला वाटतं. याच्यामध्ये मीडियम यूज केलं तर तुम्हाला कलर ब्लेंडिंग खूप छान होते. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही यूज करणार अशा टाईपमध्ये कलर तुमचा ड्राय झाल्यानंतर त्यामध्ये मीडियम यूज करायचं. यानंतर आहे सेकंड लीफ. आता सेकंड लीफसाठी करायचे काय, हाफ पार्टिशन करून घ्यायचं. अर्ध्या लीफमधून खाली जो आहे तो हा सॅप ग्रीन कलर आहे, पाहू शकता. पूर्ण असा फिलअप करून घ्यायचा आहे तो सॅप ग्रीन कलर. आता या दोन्ही लीफमध्ये आपण फक्त सॅप ग्रीन कलरचाच यूज केला आहे. याच्यामध्ये ग्रीन कलर असेल किंवा दुसरा कुठलाही ब्राऊन वगैरे असं काही यूज केलेलं नाही. अगोदरच्या लीफमध्ये येलो आणि सॅप ग्रीन होता, आता याच्यामध्ये सॅप ग्रीन आणि व्हाईट कलर असे 2 कलर्स असतील. हा खालीपर्यंत ब्लेंड करून घ्यायचा, पाहू शकता व्यवस्थित ब्लेंड होत आहे. ब्लेंड करताना शक्यतो छोट्या साईजमध्ये करताय तर राऊंड ब्रशचाच यूज करा. राऊंड ब्रशचे देखील नंबर साईज जर तुम्हाला पाहिजे असेल, याच्यामध्ये 2 टाईपचे ब्रश असतात पहा. एकावरती साईज वगैरे असतात आणि काही नॉर्मल असतात ज्याच्यावरती साईज वगैरे नाही राहत.
असे देखील ब्रश असतात आणि साईजचं असं कंपल्सरी नाही, आपल्या फक्त लक्षात यायला पाहिजे की कुठला ब्रश कुठे यूज करायचा आहे, म्हणजेच फ्लॅट ब्रश कधी यूज करायचा आणि राऊंड ब्रश कधी यूज करायचा. बाकी त्याचे नंबर्स एवढे मॅटर करत नाहीत जेवढं की तुमचं फॅब्रिक पेंटिंगमधली फिनिशिंग मॅटर करते. आता वरच्या साईडला जो कलर आहे तो आपण व्हाईट घेणार आहोत. व्हाईट कलर हा खालीपर्यंत ब्लेंड करायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये देखील 2 शेडिंग तयार होतील. पाहू शकता वरच्या साईडनं पूर्ण व्हाईट कलर जो आहे तो फिलअप करून घ्यायचा आहे. व्हाईट आणि ग्रीन, म्हणजे हा जो सॅप ग्रीन आहे तो दोन्हींचं ब्लेंडिंग होणार आहे इथे. आता करताना व्यवस्थित करा, म्हणजे अजिबात ही कलर तुम्हाला असे आडवे कधीही ब्लेंड करायचे नाहीत. कधीही ब्लेंडिंग करताय तर सरळ ब्लेंडिंग करायची. ज्यावेळेस आपण सरळ व्यवस्थित ब्रशनं फिरवून कलर मिक्स करतो त्यावेळेला ते खूप छान असे फॅब्रिकमध्ये ऑब्झर्व होतात कलर्स. पाहू शकता आता मी इथे काय करते, राऊंडमध्येच ब्लेंड करून घेत आहे आणि असंच तुम्हाला देखील कंटिन्यू करायचं आहे ब्लेंड करताना. पाहू शकता आता. आणि याच्या आतमध्ये देखील आपण व्हाईट कलरच्या ज्या आहेत का त्या लाईन्स पाहणार आहोत. जसं अलीकडचं जे लीफ आहे, म्हणजे फर्स्ट नंबरचं जे लीफ होतं त्यामध्ये आपण ब्लॅक कलरचं पाहिलं, तसं यामध्ये न करता यामध्ये व्हाईट कलरने पाहणार आहोत. पाहू शकता आता कलर ब्लेंड खूप छान होत आहे. थोडासा कलर ड्राय झाला का तर अजून छान ब्लेंड होईल. यामध्ये थोडा टाईम लागतो कलर ब्लेंडिंगसाठी. पाहू शकता आता थोडंसं ड्राय झालं का ते अजून छान ब्लेंड होते. मग आता खालून फक्त वर घेतला आहे मी ब्लेंड करून. 2 मिनटं जर तुम्ही तसंच सेम ब्लेंड करत राहिले तर व्यवस्थित कलर शेडिंग दिसते. आता खालच्या साईडला जो आहे तो लाईन घेतली आहे ती ब्लॅक कलरची लाईन आहे, खाली ब्लॅक कलरची लाईन. त्यानंतर आता आतमध्ये ज्या आपण लाईन्स घेतल्या होत्या त्या तर हाईट झाल्या. आता इथं काय करायचं, पेन्सिलचा यूज करायचा. जर तुम्हाला डायरेक्टली लाईन घ्यायला थोडाफार काही प्रॉब्लेम आला तर पेन्सिल घ्यायची आणि या पेन्सिलने आतमध्ये जे काही तुमच्या लाईन्स आहेत त्या हलक्याशा ड्रॉ करायच्यात, खूप जास्त डार्क नाही. आता ह्या जे फक्त एवढ्या डार्क करायच्या की तुम्हाला दिसल्या पाहिजे. आता ह्या मला दिसत आहेत व्यवस्थित. थोडं कॅमेरामध्ये दिसायला प्रॉब्लेम येतो या छोट्या छोट्या लाईन्स असल्यामुळे, पण आता या लाईन्स पूर्ण ड्रॉ करून घेतल्या. यानंतर आता व्हाईट कलरने आतमध्ये लाईन करून घ्यायच्या आहेत. एकदम स्मॉल साईजमध्ये लाईन घ्यायची, जास्त ब्रॉड घ्यायची नाही घेताना. ही लाईन छोट्या छोट्या लाईन्स घ्यायच्या आहेत.